हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 सुरू केलेला आहे. टॉपिकचं नाव आहे सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पहा, सामाजिक आरोग्य म्हणजे काय तर एखादी व्यक्ती इतरांशी किती व्यवस्थित बोलते, इतरांशी किती मिक्स होते, इतरांना किती सांभाळून घेते, मोठ्यांप्रती आदर किती आहे, मोठ्यांप्रती विश्वास किती आहे, त्याचे मित्रमंडळी किती आहे, नातेवाईक किती आहे, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये खंबीरपणा किती आहे, किती कॉन्फिडन्स आहे, हे सगळ्या गोष्टी असण्याच्या जी व्यक्तीची क्षमता असते त्याला सामाजिक आरोग्य असं म्हटलं जातं. तो सामाजिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, निरोगी आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, सामाजिक आरोग्य म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तीशी संबंध स्थापन करण्याची असण्याची जी क्षमता असते त्याला आपण सामाजिक आरोग्य असं म्हटलं होतं. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक पाहिले होते. एकूण 15 घटक होते की जे खूप सोपे आहेत. तुम्ही सहज जरी वाचलं तरी तुमच्या ते लक्षात येण्यासारखे आहेत. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे. पॉईंट असा आहे की सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणकोणते असतात. आता सामाजिक आरोग्य म्हणजे तर तुम्हाला माहीत आहे काय ते व्याख्या आपण पाहिलेली आहे. सामाजिक आरोग्य उत्तम असण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी व्यक्तीमध्ये असणं गरजेचं असतं हे देखील तुम्हाला माहिती आहे. कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या तर व्यक्तिमत्वातील खंबीरपणा, त्याच्यानंतर काय सांगितलं होतं, मित्र व नातेवाईक यांचा मोठा संग्रह असणे, त्याच्यानंतर इतर व्यक्तींप्रती किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींप्रती विश्वास, आदर, प्रेमाची भावना या सगळ्या गोष्टी असणं महत्त्वाचं असतं. तर त्या व्यक्तीचं सामाजिक आरोग्य व्यवस्थित आहे असं आपण म्हणतो. पहा, व्याख्या तर आपण पाहिली. आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे की सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तर सगळ्यात पहिला घटक येतो तो म्हणजे मानसिक ताणतणाव, मेंटल स्ट्रेस. मानसिक ताणतणाव हा सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा घटक आहे. आता सामाजिक आरोग्य, समाज कोणापासून बनतो, समाज हा आपल्यापासून बनतो. आपण देखील समाजाचा एक घटक आहे. असे विविध घटक मिळून समाज बनतो. मग समाजाचं आरोग्य धोक्यात कोणत्या गोष्टीमुळे येतं तर सगळ्यात पहिला दिलेला आहे मानसिक ताणतणाव. आता पहा, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, शिक्षण, नोकरीच्या संधी अशा खूप साऱ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच पद्धतीनं विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे हम दो हमारे दोच्या ऐवजी आता एकच आलेलं आहे. म्हणजे एकट्यानंच राहणं, 3 जण घरामध्ये असणं, त्या तिघांमधील 2 जण बाहेर नोकरीला असणं, आईवडील नोकरीला असणे. मग तिथले जे काही मुलं असतात किंवा विभक्त कुटुंब असतील, कामावरती जाणारे आईवडील असतील, अशी जी मुलं असतात ही लहानपणापासूनच काय होती एकाकी पडायला सुरुवात होते आणि ते काय होतात त्याचा मानसिक ताण त्यांच्यावरती यायला सुरुवात होतो. जर का एखाद्याला नोकरी नाही मिळाली त्याचा त्याला ताण येतो. एखादी बेरोजगारी वाढली असेल तो देखील त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ताणतणावाच्या स्वरूपामध्ये होतं. पहा, त्याच पद्धतीमध्ये त्याचप्रमाणे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये देखील भेदभाव केला जातो. कशा पद्धतीने केला जातो तर पहा, पुष्कळच्या घरामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मुलामध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव केला जातो. सगळ्या कामाच्या सवयी मुलींनाच लावायच्या. तुम्हाला दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करायचं आहे, तुम्हीच करा आहे, तुम्हाला कामाची सवय असली पाहिजे. मुलांना वेगळी ट्रीटमेंट द्यायची, मुलींना वेगळी ट्रीटमेंट द्यायची. मुलांना म्हणायचं तू मुलगा आहेस, तू कशाला करतोस, तुला काम करायची गरज नाही आहे. अशा पद्धतीनं मग त्या मुलींमध्ये मेंटल स्ट्रेस येतो. त्याच्यानंतर आणखीन पहा, शिक्षणामध्ये देखील भेदभाव केला जातो. मुलांनाच शिकून द्यायचं, मुलींना शिकून द्यायचंच नाही. मुलांना म्हणायचं तुम्ही वंशाचा दिवा आहात, तुमचा उपयोग होणार आहे पुढं, तुम्ही शिका. मुलींना म्हणायचं तू काय करणार आहेस, दुसऱ्याच्या घरी तर जाऊन भांडी घासायचं काम करणार आहे. अशा पद्धतीची आजही समाजामध्ये आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. अशा पद्धतीचा भेदभाव, शिक्षणामध्ये भेदभाव, त्याच पद्धतीनं जेवणामध्ये देखील भेदभाव. मुलांना चांगलं गरम गरम जेवण द्यायचं, या उलट मुलींना जे काही शिळं वगैरे असेल ते द्यायचं.
अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या काय करतात, मग त्या मुलींमध्ये मेंटल स्ट्रेस निर्माण करतात. त्याच पद्धतीनं कुमारावस्थेच्या ज्या काही मुली असतील त्या समाजामध्ये वावरत असतील तर त्यांना समाजामध्ये फेस कराव्या लागत असणाऱ्या काही विपरीत प्रवृत्तीची मुलं असतात. ती काही चेष्टा मस्करी करतात, ती नको त्या खोडी काढत असतात. अशा देखील विविध प्रकारच्या गंभीर समस्यांना त्या मुलींना सामोरं जावं लागतं. मग त्यांच्यामध्ये काय होतं, मानसिक ताणतणावाला ते सामोरे जातात. त्याच पद्धतीनं नोकरीवरती जाणारे आईवडील असतील, तिथं काय होतं, त्या मुलाला एकटं राहायची सवय असते. एकटं राहायची सवय लागल्यानंतर तो नको त्या गोष्टी, विपरीत गोष्टी करायला सुरुवात करतो. मग त्याला त्या गोष्टींचा त्रास होतो. त्याचा देखील मेंदूवरती त्याच्या मानसिक ताणतणाव येतो. या सगळ्या गोष्टी काय करतात, याच्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर सामाजिक आरोग्य आपलं जे काही आहे ते काय होतं, धोक्यात येतं. मानसिक ताणतणाव कशा पद्धतीनं निर्माण होतो हे समजलं तुम्हाला. कशा पद्धतीनं स्त्री पुरुष असमानता तिथं दाखवायची, मुलींना शिकून द्यायचं नाही, मुलांना शिक्षण द्यायचं, अशा पद्धतीचे विविध प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मेंटल स्ट्रेस हा देखील सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा महत्त्वाचा घटक आहे. कोणकोणते घटक याच्यावरती परिणाम करतात तर एक म्हणजे वाढती लोकसंख्या, दुसरं बेरोजगारी, शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी नसणे, शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध नसणे, त्यानंतर आणखी काय सांगू शकतो आपण, कामावर जाणारे पालक, आणखी काय सांगू शकतो आपण दुसरं, या ठिकाणी मुलांमध्ये आणि मुलींमध्ये केला जाणारा भेदभाव. या सगळ्या गोष्टी मानसिक ताणतणावाला कारणीभूत असतात. आणि मानसिक ताणतणाव कोणाला कारणीभूत असतो तर सामाजिक आरोग्य धोक्यात आणण्याला हा कारणीभूत असतो. मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वेगवेगळ्या स्तरावर केला जाणारा भेदभाव असं म्हटलं तरी चालेल. वेगवेगळ्या स्तरावर केला जाणारा भेदभाव. आणखी काय सांगू शकतो पहा, मुलींना सतत म्हटलं जातं असं करू नकोस, तसं करू नको, हे का करते, ते का करते, अशीच वाग, तशीच वाग, नको त्या जाहिराती पाहू नको, अशा विविध प्रकारची बंधनं काय केली जातात, मुलींवर लादली जातात. अशा विविध गोष्टी कशाला कारणीभूत असतात तर सामाजिक आरोग्य धोक्यात आणण्याला कारणीभूत असतात. आता आपण दुसरं पाहूयात, व्यसनाधीनता म्हणजे ॲडिक्शन. इथं आपण ए लिहूयात, इथं लिहूयात बी, व्यसनाधीनता. पहा, जो काही टीनेजर ग्रुप असतो हो की नाही, म्हणजे जे कुमारावस्थेत आलेली मुलं असतील ते काय असतात यांच्यामध्ये समवयस्कांचा खूप मोठ्या प्रमाणात वरती तोटा हे पाहायला मिळतो. आपल्याला काय पाहायला मिळतो, समवयस्कांचा त्यांच्याबरोबर रिलेशन चांगलं नसतं हे आपल्याला पाहायला मिळतं. मग ते काय करतात, पालक आणि शिक्षकांचं ऐकण्यापेक्षा त्यांना जे आपल्याबरोबरचे समवयस्क आहेत, जे मित्रमंडळी आहेत किंवा आपल्यापेक्षा थोडेसे मोठे असणारे, त्यांचं ऐकण्यात, त्यांच्यासारखं वागण्यात खूप आनंद मिळत असतो. म्हणजे नको त्या गोष्टी करणे, नको त्या व्यसनांच्या आहारी जाणे, तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ, मद्यपदार्थ, सिगरेट, गुटखा यासारख्या पदार्थांचं सेवन करणं एक आयुष म्हणून करून बघूयात होतंय काय, आजकालची स्टाईल आहे म्हणून काय करतात मुलं हे सगळं करून पाहतात. मग ते करून पाहिल्यानंतर हळूहळू त्याच्या आहारी जायला लागतात. हळूहळू त्याच्या आहारी झाल्यानंतर मग त्याचं रूपांतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये होतं. काय होतं, वेगवेगळ्या आजारांमध्ये होतं. आपल्याला माहिती आहे तंबाखूजन्य पदार्थांचं जर का सेवन केलं तर हे जे काही पदार्थ असतात हे चेतासंस्था
पुन्हा आपली जी काही मज्जासंस्था असते, स्नायू असतात आपले, त्याच्यावरती काय करतात ते परिणाम करतात, हृदयावरती परिणाम करतात. तंबाखूमुळे काय होतं हे आपण इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो आहोत. अशा पद्धतीनं काय होतं, जी काही आपली आजची तरुण पिढी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती व्यसनाच्या आधारे गेलेली दिसते, व्यसनाच्या आधारी गेलेली दिसते. आणि त्याच्यामुळं काय होतं तर त्याचा आपोआपच परिणाम कोणावरती होतो, सामाजिक आरोग्यावरती होतं. म्हणजे एक चांगली युवा पिढी तयार व्हायची सोडून काय होते, ती व्यसनाधीन असणारी युवा पिढी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा एक घटक आहे की जो सामाजिक आरोग्यावरती काय करतो, परिणाम करतो किंवा सामाजिक आरोग्य धोक्यात आणतो. काय होतं तर कुमार अवस्थेतील मुले शिक्षक आणि पालक यांचं न ऐकता, शिक्षक व पालक यांचे न ऐकता मोठ्यांचे अनुकरण करण्यात आनंद मानतात, मोठ्यांचे अनुकरण करण्यात आनंद मानतात. ते विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जातात, विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जातात. मग त्याच्यामध्ये काय काय ते सेवन करतात, तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ, अजून काय म्हणूयात आपण, तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन करतात आणि यांच्या आहारी जातात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे काय होतं, चेतासंस्था, मज्जासंस्था याच्यावरती विपरीत परिणाम होतात. मग एक चांगला युवा वर्ग तयार होतो सोडून वाईट युवा वर्ग तयार होतो आणि त्याचा आपोआपच परिणाम कशावरती होतो, सामाजिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. तिसरं आहे इनक्युरेबल डिसीजेस. पहा, इनक्युरेबल डिसीजेस म्हणजे काय तर दुर्धर आजार. आता दुर्धर म्हणजे काय, जे क्युअर होत नाहीत असे दुर्धर आजार. म्हणजे पहा, आत्ताचा जो आलेला आहे तो पण त्यानं पण किती सामाजिक आरोग्यावरती विपरीत परिणाम केलेला आहे. पाहताय तुम्ही, करोना जो आहे हा पण कसा आहे, इनक्युरेबल आहे. अजून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं लस म्हणा, कोणत्याही प्रकारचं मेडिसिन, कोणत्याही प्रकारचं औषध त्याच्यावरती निघालेलं नाही आहे. सो त्याचा किती विपरीत परिणाम समाजामध्ये झाला ते तुम्ही पाहताय. आर्थिक स्थिती धोक्यात आलेली आहे, नोकरीच्या संधी नाही आहेत, बेरोजगारी खूप वाढलेली आहे. मग हे जे असे घटक असतात त्याच पद्धतीनं आणखी काही असतात. फॉर एक्झाम्पल आहे एड्स आहे, TB आहे, आणखी कुष्ठरोग आहे. यासारखे जे काही रोग असतात जे इनक्युरेबल आहेत, ते असणारे जर का लोक खूप असतील त्यामुळे देखील काय होणार आहे तर सामाजिक आरोग्य धोक्यात येणार आहे. आणखी आत्ताच्या काळामध्ये सध्या वाढत असलेली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वृद्ध व्यक्तींना व्यवस्थित न सांभाळणे. हो की नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की वृद्ध व्यक्तींना व्यवस्थित सांभाळलं जात नाही. म्हणजे जे आजी आजोबा असतील यांना सांभाळलं जात नाही, ते त्यांना नको असतात, कारण की सवय लागलेली असते, हम दो हमारे दो. आता हम दो हमारा एकच, सो 3च व्यक्तींची सवय लागलेली असते, तिघांनीच राहायचं, त्यांना नीट सांभाळायचंच नाही. मग यामुळं काय झालेली आहे तर वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे, तुम्ही पाहत आहात. मग हे देखील एक सामाजिक आरोग्य परफेक्ट नसण्याचं लक्षण आहे. काय झालेलं आहे, वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे, त्या ठिकाणी वृद्ध लोक भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. अशा विविध पद्धतींच्या कारणांमुळे सामाजिक आरोग्य काय होतं तर धोक्यात येतं. दुर्धर आजार मी तुम्हाला कोणकोणते सांगितले तर TB, एड्स, कुष्ठरोग यासारखे औषधं नसणारे जे रोग आहेत, यामुळं अशा रोगांच्या संख्येमुळे देखील काय होतं, सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. आणखी काय सांगितलं मी, वाढती वृद्धाश्रमांची संख्या हे देखील होऊ शकतं. वाढती वृद्धाश्रमांची संख्या हे 3 मेन घटक काय करतात तर सामाजिक आरोग्यावरती परिणाम करतात किंवा सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. कोणते सांगितले, मानसिक ताणतणाव, दुसरा व्यसनाधीनता आणि तिसरं म्हणजे
दुर्धर आजार. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, प्रसार माध्यमे आणि काय हो तर प्रसार माध्यमे आणि त्यांचा अतिवापर कशा पद्धतीने असतो हे आपण आता पाहूयात. पहा, आता आपण पाहूयात प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अतिवापर आणि त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत हे देखील आपण पाहणार आहे. प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर. पहा, पॉईंट काय आहे, प्रसार माध्यमे मीडिया ओके आणि आधुनिक तंत्रज्ञान ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यांचा वापर किंवा अतिवापर लिहूयात का, राहू दे. प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर असा पॉईंट आहे, लिहूयात आपण यांचा अतिवापर. पॉईंट पहा काय आहे, प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अतिवापर. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये 2 चित्र दिलेली आहेत. आता चित्र मी काही काढत बसत नाही, चित्र मी तुम्हाला तोंडी सांगते. एक दिलेलं आहे चित्र 1998 मधलं आणि दुसरं चित्र दिलेलं आहे 2019 मधलं. आता ह्या दोन्ही चित्रांमध्ये काय दाखवलेलं आहे पहा, जे 1998 मधलं चित्र आहे त्याच्यामध्ये आई मुलाला काय सांगतेय की ती दारातून ओढून नेतीये अभ्यासाला चल म्हणून, आणि जे 2017चं जे चित्र दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये आई मुलाला सांगतेय घरातून बाहेर काढतेय की खेळायला जा म्हणून. पहा कशा पद्धतीने 2 चित्र दिलेली आहेत. थोडंसं मी इथं फक्त इमॅजिन करा, मी चित्र काढत बसणार नाही, मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे काय आहे. अशा पद्धतीनं 2 चित्र दिलेली आहेत. इथं काय म्हणते, आई मुलाला सांगतेय की ओढून घेते घरामध्ये की अभ्यासाला चल. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलंय, उलटं सांगितलंय, आई मुलाला घरातून बाहेर काढतीये की काय कर तू, खेळायला जा. अशा पद्धतीची 2 चित्र दिलेली आहेत. आता इमॅजिन करा की ती 2 चित्र इथं आहेत. काय तुम्हाला लक्षात येतो ह्या 2 चित्रातील फरकांवरून, किंवा हे अशा पद्धतीची परिस्थिती का आली, ही कशामुळे आली, तर ही अशा पद्धतीची परिस्थिती का ओढवलेली आहे हे तुम्हाला सहज सांगता येईल. पहा, 1998 मध्ये अशी परिस्थिती होती की मुलं खेळायची, एकत्र मैदानावरती वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ व्हायचे, क्रीडांगणावरती ते सगळे खेळायचे. आता तसं आपल्याला पाहायला मिळत नाही. आता बरोबर त्याच्या अपोजिट परिस्थिती झालेली आहे, अपोजिट कंडिशन आहे 2017 मधली. काय म्हणते आई की घरातून त्याला बाहेर काढते की घरात बसू नको, खेळायला जा. घरात बसू नको, खेळायला जा म्हणजे काय, तो कसा झालेला आहे हो, एकलकोंडा झालेला आहे. कशामुळे झालेला आहे, तर प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अतिवापर. पहा, आजकाल जर का सगळीकडे पाहायला मिळालं तर असे कोणतेच पालक आपल्याला पाहायला मिळणार नाहीत की त्यांच्याकडं मोबाईल नाही, हो की नाही. प्रसार माध्यमांचा अतिवापर, त्याचा अनावश्यक वापर, त्याच्या जास्त प्रमाणातला वापर हा काय आहे, हा एक मोठा सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारा किंवा सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा महत्त्वाचा घटक आहे. आता कशा पद्धतीने पहा, जर का प्रसार माध्यमांचा किंवा प्रसार माध्यम म्हणजे मीडिया म्हणजे आता प्रसार माध्यमामध्ये कोण कोण येतं. आता मीडिया म्हणजे तुम्ही म्हणाल आम्ही काय रिपोर्टर आहोत का, नाही. मीडियामध्ये कोण कोण येतं, तुमचा TV असेल, संगणक असेल, यासारख्या गोष्टी कशामध्ये येतात, तर प्रसार माध्यमं आहेत ही. यांचा सतत वापर करणे, सतत पाहणे. पहा, एखाद्या मुलाला इतकी सवय असते TV पाहण्याची की त्याला जेवायला पण TV समोरच बसावं लागतं, म्हणजे जेवण पण TV बघितल्याशिवाय जातच नाही. यामुळे काय होतं, याचा आपोआपच विपरीत परिणाम होतो. काय होतं, याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा परिणाम होतो तो म्हणजे थकवा येणे. त्याच्यानंतर आणखी काय होतो, निद्रानाश. सततचा जर का तुम्ही मोबाईल वापरत असाल, पहा आजकालच्या पिढीमध्ये मुलांना सतत एक ती घाणेरडी सवय लागलेली आहे. काय होते, PUBG गेम आलेला आहे, हो की नाही. त्या PUBG गेमचा इतका वेळ लागलेला आहे
की मुलं त्याच्या आहारी गेलेली आहेत. म्हणजे मोबाईल हे एक मुलांना लागलेलं व्यसन झालेलं आहे. त्याचा चांगल्या कामासाठी कमी उपयोग आणि नको त्या गोष्टीसाठी जास्त उपयोग केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. काय होतं या गोष्टींमुळं? डोकेदुखी होते. जास्त त्याचा वापर केला तर काय होणार आहे? डोकेदुखी पण होणार की नाही? डोकेदुखी, निद्रानाश, थकवा, आणखी काय हो? आपल्याला दिसायचं सुद्धा कमी येतं. जर का तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये मोबाईल वापरत असाल तर काय होणार आहे हो? त्या मोबाईलमुळं आपल्याला सकाळ जर का किंवा उजेडात गेल्यानंतर आपण पाहिलं तर आपल्याला क्लिअर दिसत नाही. काय काय सांगितलं? थकवा येतो, डोकेदुखी होते, निद्रानाश, दृष्टीदोष, अजून काय होतं? सततच्या वापरामुळे आपल्याला कंटाळा येतो. हे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आणखी काय होतं पहा, प्रौढांपेक्षा जे काही त्या मोबाईलमधून निघणारे रेडिएशन्स असतात किंवा जी काही प्राणं असतात त्याचा प्रौढांपेक्षा लहान मुलांच्या हाडांवरती वाईट परिणाम होतो. प्रसार माध्यमातून किंवा आपण म्हणूयात मोबाईलमधून निघणाऱ्या घातक प्राणांमुळे मोबाईलमधून निघणाऱ्या घातक प्राणांमुळे बालकांच्या हाडांवरती परिणाम होतो. बालकांच्या हाडांवर परिणाम होतो. आता हाडांवर परिणाम होतो म्हणजे काय? त्याचा परिणाम पुढं काय होऊ शकतो? सांधेदुखीमध्ये होऊ शकतो. सांधे दुखतात सततच्या वापराने, सांधेदुखीमध्ये होतो. आता पहा, ही जी मुलं असतात ही सततचा मोबाईल वापरणारी किंवा इंटरनेट किंवा फोन सतत त्या लॅपटॉपवरती वापरणारी ती कशी होतात हो? मुलं एकलकोंडी होतात. एकलकोंडीपणा त्यांच्यामध्ये येतो. आणखी काय सांगू शकतो आपण? ही नातेवाईक आणि इतर लोकांमध्ये मिसळत नाहीत. नातेवाईक व इतर लोकांमध्ये मिसळत नाहीत. आणखी काय होतं पहा, बऱ्याचशा मुलांना, मुलंच काय लहान जी असतील किंवा मोठे देखील असतील, कार्टून्स पाहतात की नाही? बरेच जण कार्टून्स पाहण्यामध्ये बरेचसे जण काय करतात हो? ते कार्टून्स फिल्म्स असतील किंवा कार्टून सिरियल असतील त्यामध्ये असणाऱ्या पात्रांप्रमाणेच काय करायला लागतात? वागायला सुरुवात करतात. म्हणजे त्या कार्टून फिल्म्समध्ये असणाऱ्या पात्रांची नक्कल करतात, त्या पद्धतीनं जगायला सुरुवात करतात. कार्टून फिल्ममध्ये असणाऱ्या पात्रांची नक्कल करतात. पहा, यामुळे काय होतं? वेळेचा सदुपयोग होईल का दुरुपयोग होईल? याच्यामध्ये वेळेचा अपव्यय खूप होतो. पहा, आणखी तुम्हाला उदाहरण सांगते. आजकालच्या जी स्थिती आहे, प्रसारमाध्यमे जे आहेत, पहा, सेल्फी काढायचं एक खूप वेळ आहे, हो की नाही? त्या सेल्फी काढताना भानच नसतं आपण टेकडीवर उभे राहिलेलो आहोत, आपण रेल्वे रुळाच्या तिथं आहोत, फक्त दुसऱ्यांना दाखवायसाठी की पहा किती छान सेल्फी येऊ शकतो. मग अशा पद्धतीनं सेल्फी काढताना कशाचंही भान नसणे, सेल्फी काढताना कशाचेही भान नसणे. काय होतं ह्या प्रसारमाध्यमांच्या अतिवापरामुळं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळं? तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणखी एक उदाहरण सांगते तुम्हाला. पहा, तुम्ही अपघात झालेला पाहिला असेल, ॲक्सिडेंट. जिथं ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी आजकाल लोक काय करतात? ॲक्सिडेंट झालेल्यांना मदत करायची सोडून सगळे जिथं जो आजूबाजूला असणारा समाज आहे, आजूबाजूला असणारा जो घटक आहे तो काय करतो? त्यांना मदत करायची सोडून सगळेजण काय करायला सुरुवात करतात? त्यांचे फोटो काढायला सुरुवात करतात, त्यांचे व्हिडिओज करायला सुरुवात करतात आणि मग ते व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या विविध माध्यमांतर्फे ते काय करतात? ते त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते, त्या व्यक्तींमध्ये स्पर्धा लागते की माझे आधी जात आहेत का तुझे आधी जात आहेत, मी आधी शेअर करतोय का तू आधी शेअर करतोय. म्हणजे एवढं त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि त्या प्रसारमाध्यमांच्या व्यसनी व्हायचं किंवा अधीन व्हायचं, हा सगळा याचा गैरपरिणाम आहेत असं देखील आपण म्हणू शकतो. पहा, इथं काय लिहू शकतो आपण?
अपघात ठिकाणी त्या व्यक्तींना मदत न करता फोटोज व्हिडिओज वेगवेगळ्या माध्यमातून शेअर करणे, वेगवेगळ्या माध्यमातून शेअर करणे, अशा विविध प्रकारच्या नको असलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता अतिवापरामुळं, मोबाईलच्या अतिवापरामुळं, गेममुळं काय होतं, तो मुलं अभ्यास करत नाही, अभ्यासाचा कंटाळा करतात. ओके. आणि हे सगळे घटक काय करतात तर सामाजिक आरोग्य धोक्यात आणायला जबाबदार असतात. सो समजलेलं आहे प्रसारमाध्यमांच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे काय काय होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात, एकलकोंडीपणा येतो, तो सोशल अँटी सोशल होतो एखादा पर्सन. आणखीन काय सांगू शकतो, वेळेचा यामुळं खूप अपव्यय होतो, वेळेचा सदुपयोग होत नाही, दुरुपयोग होतो. परत आणखीन कशाचंही भान राहत नाही, आपण काय करतोय काय नाही हे या कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशावरती परिणाम करतात, या सगळ्या गोष्टी सामाजिक आरोग्यावरती परिणाम करतात. सो काय काय पाहिलं आहे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या गोष्टी 3 आहेत. एक म्हणजे मानसिक ताणतणाव, दुसरं म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, काय सांगितलं होतं, व्यसनाधीनता, आणि तिसरं म्हणजे दुर्धर आजार. आणि प्रसारमाध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळं काय होईल, भाग खूप सोपा आहे पहा आणि इंटरेस्टिंग पण आहे. तुम्ही स्वतःच्या डोकं वापरून जरी तुम्ही केलं तरी, एकदा जरी वाचलं तरी तुमच्या लक्षात येण्यासारखा भाग आहे. तुम्हाला बोर्डवरचं हवं तसं पुस्तकामध्ये डिटेल दिलेलं आहे, तिथल्या तुम्ही नोट्स कधी काढत बसणार. तुम्हाला बोर्डवरचं हवं असेल तर तुम्ही हे देखील कॉपी पेस्ट करून नोट डाऊन करून तुमच्या वहीमध्ये ठेवू शकता. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.